गुरुवारी केंद्रीय मंत्री अमित शहा नागपूरच्या दौऱ्यावर येणार आहे। या दौऱ्यावरून राजकीय चर्चेला तोंड फुटलंय, कारण सरकारच्या नेतृत्वात बदल होणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्याचा दावा विरोधकांकडून, प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून केला जातोय, तर सत्ताधाऱ्यांनी तो दावा खोडून काढला। गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा जोरावर आहे। अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट होणार आहे। अमित शहांच्या स्वागताकरता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरला हजेरी लावणार आहेत। तसंच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात संयुक्त बैठक होण्याची शक्यताही वर्तवली जाते। गुरुवारी नागपूरच्या जामठातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते होणार आहे। मात्र अमित शहांच्या या दौऱ्यावरून राजकीय दावे प्रतिदावे केले जात आहेत। सरकार अस्थिर आहे महाराष्ट्राचे, तिकडे काही सोंगट्या आणि गोट्या त्यांना हलवायच्या असतील, त्याच्यामध्ये राज्यात येत असतील, त्याच्याविषयी ते येतात म्हणून आम्ही त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही। कारण ते गृहमंत्री कमी आणि भाजपचे नेते जास्त आहेत। या देशाला काय उत्तम गृहमंत्र्याची गरज आहे, महाराष्ट्रालाही चांगल्या गृहमंत्र्याची गरज आहे, निपक्षपाती गृहमंत्र्याची गरज आहे। नुसतं पाठीमागे सरदार पटेलांचे फोटो लावून चालत नाही। मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय, तर राऊतांच्या त्या दाव्यावर शरद पवारांनीही मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री बदलायचा निकाल म्हणजे आम्हाला सांगायची काही कुणाला कारण नाही आणि असं काय आहे माझ्या करणार नाही। मी जरूर राऊतांचं स्टेटमेंट जरी असलं, कदाचित पत्रकार असते त्यामुळे तुम्हाला लोकांना थोडी अधिक माहिती असते, त्यामुळे ती माहिती त्यांच्याकडे असते। राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे। विरोधकांमध्ये मोठी फूट पडण्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय, तर शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय। या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा या महिन्यातील महाराष्ट्राचा हा दुसरा दौरा आहे। त्यामुळेच या दौऱ्याला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आधी अजित